प्रोबॅबिलिटी या चॅप्टरची आपण थेरी बघितली, त्यानंतर त्यामध्ये असणारे सगळे प्रॅक्टिस सेट, प्रॉब्लेम सेट आपण सॉल्व्ह केले. टेक्स्टबुकमध्ये असणारे सॉल्व्ह एक्झाम्पलसुद्धा आपण सॉल्व्ह केलेलं आहे. तर आय होप तुमची अंडरस्टँडिंग खूप चांगली झालेली आहे. आता तुम्हाला प्रोबॅबिलिटीवर दिलेला कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार आहे. तरीसुद्धा एकदा आपण प्रोबॅबिलिटीचे क्विक रिव्हिजन करूया की आपण कोणते कोणते फॉर्म्युले बघितले किंवा कोणते कोणते नवीन टर्म या चॅप्टरमध्ये डिस्कस केलेलं आहे. आपण सुरुवात केलेली प्रोबॅबिलिटीला आपण कोणत्या वर्डसोबत रिलेट केला? आपण प्रोबॅबिलिटीला रिलेट केलं विथ वर्ड पॉसिबिलिटी. बरोबर. एखाद्या गोष्टीची शक्यता, एखादी गोष्ट घडण्याची शक्यता ज्यावेळेस आपण नंबरमध्ये मेजर करतो, वेन पॉसिबिलिटीज आर मेजर्ड इन नंबर्स देन इट इज कॉल्ड एज प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. नंबर आणि पॉसिबिलिटीजला ज्यावेळेस आपण रिलेट करतो त्यावेळेस आपण मेन्शन करतो प्रोबॅबिलिटीला. करेक्ट. या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या. त्यासाठी काही आपण एक्झाम्पल्ससुद्धा घेतलेले की आपण लाईफमध्ये प्रोबॅबिलिटी किंवा पॉसिबिलिटीज कुठे कुठे आपण चेक करतो किंवा कुठे कुठे आपण पॉसिबिलिटीसोबत डील करतो. त्यानंतर आपण प्रोबॅबिलिटी चॅप्टरमध्ये आपल्याला काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. त्या क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला 2-3 बेसिक टर्मची अंडरस्टँडिंग पाहिजे. फर्स्ट आहे कॉईन. कॉईन ज्यावेळेस टॉस केला जातो त्यावेळेस आपल्याला कोणते आउटपुट मिळतात? कॉईन टॉस केला जातो त्यावेळेस आपल्याला एक तो मिळतो हेड किंवा आपल्याला मिळतो टेल. हेड आणि टेल दोन्ही येण्याचे चान्सेस इक्वल आहे. त्यानंतर ज्यावेळेस आपण डाय रोल करतो त्यावेळेस आपल्याला काय काय आउटपुट मिळतात? डाय म्हणजे क्यूब असतो. क्यूबला 6 फेसेस असतात. प्रत्येक फेसवरती एक नंबर असतो. आपल्याला 1 नंबर मिळू शकतो, 2, 3, 4, 5 और 6 असे नंबर्स इथे मिळू शकतात. हे सुद्धा आपण बघितलं. त्यानंतर आपण कार्ड्सचा अभ्यास केलेला. कार्ड्सची सुद्धा एक बेसिक डिस्कशन अबाउट कार्ड आपण केलेला. कार्ड टोटल किती प्लेइंग कार्ड्स असतात? 52 कार्ड्स असतात. हे कार्ड म्हणजे आपण जे पत्ते बोलतो ज्याला मराठीमध्ये ते पत्ते. 52 कार्ड्स असतात. 52 कार्ड 4 टाईपमध्ये डिवाइड केले असतात. 13, 13, 13, 13. 52/4 13. 13 कार्ड्स असतात हार्टचे. त्यानंतर 13 असतात डायमंडचे, 13 असतात क्लब आणि 13 असतात स्पेड. करेक्ट. हार्ट म्हणजे बदाम, देन चौकट, किल्वर आणि इस्पिक. ओके. यामध्ये हे 52 यामध्ये हे जे 13 + 13 हे असतात रेड आणि त्यानंतर हे जे बाकीचे 13 + 13 आहे हे असतात ब्लॅक. हे सुद्धा आपल्याला माहिती म्हणजे 26 रेड कार्ड असतात, 26 ब्लॅक कार्ड असतात. यामध्ये आपण अजून बघितलं की हे कार्ड्स कसे असतात, 13 कार्ड्स कसे असतात. 13 कार्डमध्ये एक असतो एस. ओके. त्यानंतर 2 to 10 हे सगळे काय असतात? दिस ऑल आर नंबर कार्ड्स. दिज आर नंबर कार्ड्स. हे प्रत्येक सेटसाठी अप्लिकेबल असणार. हार्टसाठी, डायमंडसाठी, क्लबसाठी किंवा स्पेडसाठी. एक एस असतो. 2 to 10 हे नंबर कार्ड असतात. त्यानंतर जॅक, क्वीन आणि किंग हे जे 3 कार्ड असतात असे कार्ड की ज्याच्यावरती पिक्चर्स असतात, फोटोज असतात, फेसेस असतात, याला बोलतात फेस कार्ड. याला काय बोलतात? फेस कार्ड. म्हणजे एका टाईपमध्ये 3 फेस कार्ड्स असणार आहे. किती? 3 फेस कार्ड असणार आहे. आणि 2 to 10 म्हणजे हे 9 नंबर कार्ड्स असणार आहे. किती नंबर कार्ड असणार आहे? 9. असे 4 सेट्स आहे आपल्याकडे. त्यामुळे टोटल फेस कार्ड किती असणार आहे? 3 × 4 दॅट इज इक्वल टू 12. म्हणजे 52 कार्ड्समध्ये 52 कार्डच्या सेटमध्ये फेस कार्ड किती असतात? 12 असतात. नंबर कार्ड किती असतात? 9 × 4 म्हणजे 36 नंबर कार्ड असतात. 52 पैकी 36 नंबर कार्ड असतात. 12 फेस कार्ड असतात आणि एका टाईपमध्ये एक एस आहे म्हणजे किती? 4 टाईप आहे त्यामुळे 4 एस असतात. ठीक आहे. म्हणजे 4s + 36 + 12 टोटल किती झाले? 40 + 12 दॅट इज 52. तर असे टोटल 52 कार्ड बनतात. ओके. याची अंडरस्टँडिंग आपल्याला का पाहिजे होती? कारण आपल्याला यावर आधारित प्रोबॅबिलिटीचे क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी आधी समजून घेतलेल्या. अजून एक गोष्ट, एक कॉईन टॉस झाला, एक डाय थ्रो झालेला आहे. पण ज्यावेळेस 2 कॉईन टॉस होता, 2 कॉईन टॉस होते त्यावेळेस आउटपुट आपण कसं लिहितो? ज्यावेळेस 2 कॉईन टॉस होता, एका कॉईनचा हेड टेल, दुसऱ्या कॉईनचा हेड टेल, मग कॉम्बिनेशन आपण कसं घेतो? पहिल्याचं हेड येऊ शकतो, दुसऱ्याचं हेड येऊ शकतो, पहिल्याचं हेड दुसऱ्याचा टेल, टेल हेड आणि टेल टेल असे कॉम्बिनेशन्स असू शकतात. बरोबर. त्याच पद्धतीने जर 3 कॉईन टॉस झाले, ठीक आहे, 3 कॉईन आता यामध्ये नंबर ऑफ आउटपुट कसं डिसाईड होतं? एक कॉईन टॉस झाला बघा, नंबर ऑफ आउटपुट असं 2 n म्हणजे काय? किती वेळेस कॉईन टॉस झाला. एक कॉईन टॉस झाला 2 म्हणजे 2 आउटपुट आपल्याला मिळतील, हेड मिळेल किंवा टेल मिळेल. जेव्हा 2 कॉईन टॉस होतात 2 म्हणजे 4 आउटपुट मिळतात. 1 2 3 4. 3 कॉईन टॉस होतील त्यावेळेस 2 8 आउटपुट मिळतील. 4 कॉईन टॉस होतील त्यावेळेस 2 म्हणजे 16 आउटपुट मिळतात. तर हे आउटपुट कसे लिहायचे ते सुद्धा आपण बघितले, त्याची सुद्धा ट्रिक आपण बघितलेली. फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस 3 कॉईन टॉस होत आहे,
आपण आउटपुट कसे लिहितो, 3 कॉईन टॉस होत आहे म्हणजे पॉसिबिलिटीज काय असणार आहे, पहिला कॉईनचा हेड टेल, दुसऱ्याचा हेड टेल, तिसऱ्याचा हेड टेल. 3 कॉईन टॉस होता, 2 पॉवर 3 म्हणजे 8 पॉसिबल आउटकम असणार आहे. 8 पॉसिबल आउटकम कसे लिहितो आपण, काय करायचं त्यासाठी, हेड 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 टेल 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 हेड हेड टेल टेल आणि त्यानंतर अल्टरनेट. अशा पद्धतीने तुम्ही सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. म्हणजे सगळे एलिमेंट सॅम्पल स्पेस काय ते आपण नंतर बघूया. तर पॉसिबल आउटकम काय, हे सगळे पॉसिबल आउटकम असणार आहे. म्हणजे HHH मिळू शकतो, HST मिळू शकतो, STH मिळू शकतो. याचा अर्थ काय, सपोज THH आपण कन्सिडर केलं, याचा अर्थ काय, पहिल्या कॉईनवरती टेल मिळतोय, दुसऱ्या कॉईनवर हेड मिळतोय आणि तिसऱ्या कॉईनवर हेड मिळतोय. तशा टोटल 8 पॉसिबिलिटीज असतात. अशा पद्धतीने तुम्हाला एलिमेंट्स किंवा पॉसिबल आउटकम डिसाईड करायचे असतात. त्याच पद्धतीने एक डाय ज्यावेळेस रोल होतो त्यावेळेस आपल्याला आउटपुट मिळतं, एक तर 1 मिळेल, 2 मिळेल, 3, 4, 5 आणि 6. ज्यावेळेस 2 डायस थ्रो होत आहे, ठीक आहे, 2 डायस थ्रो केले जातात त्यावेळेस टोटल आउटपुट किती मिळतात, 6 स्क्वेअर. 6 स्क्वेअर 36. मग ते आपण कॉम्बिनेशन कसं घ्यायचो, 1 1 पहिला डायवरती सपोज 1 मिळू शकतो, दुसऱ्यावर 1 मिळू शकतो, 2 मिळू शकतो. सो 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. त्याच पद्धतीने 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 असे टोटल 36 पॉसिबल आउटकम असतात. या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या. त्यानंतर प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेशनसाठी आपण काही टर्म्स बघितल्या. फर्स्ट टर्म होते रॅन्डम एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट म्हणजे काय, कोणती एक ॲक्टिव्हिटी, कॉईन टॉस करणं किंवा एखादा कार्ड, प्लेइंग कार्डमध्ये एखादा कार्ड सिलेक्ट करणं, अशी जी ॲक्टिव्हिटी असते तिला आपण बोलतो एक्सपेरिमेंट. व्हॉट इज रॅन्डम एक्सपेरिमेंट. रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे अशी एक्सपेरिमेंट की ज्याचा आउटपुट आपल्याला माहिती असतं, पॉसिबल आउटपुट आपल्याला माहिती असतं किंवा पॉसिबल आउटकम काय असणार ते आपल्याला माहिती असतं, पॉसिबल रिझल्ट माहिती असतं, बट एक्झॅक्टली कोणता रिझल्ट येईल ते आपल्याला माहिती नसतं आणि प्रत्येक रिझल्ट येण्याची पॉसिबिलिटी जी आहे ती पॉसिबिलिटी इक्वल असते. त्याला बोलतात रॅन्डम एक्सपेरिमेंट. फॉर एक्झाम्पल, एक कॉईन टॉस करणं, कॉईन टॉस करणं इज अन ॲक्टिव्हिटी, दिस इज अन एक्सपेरिमेंट. कॉईन टॉस करतोय, आपल्याला माहिती आहे आपल्याला एक ते हेड मिळेल किंवा टेल मिळेल, म्हणजे पॉसिबल आउटकम आपल्याला माहिती आहे, बट मला हेडच मिळणार आहे का टेलच मिळणार हे मला माहिती नाही आहे. हेड येण्याचे टेल येण्याचे चान्सेस सारखेच आहे. त्यामुळे टॉसिंग अ कॉईन इज अ रॅन्डम एक्सपेरिमेंट. ठीक आहे. रॅन्डम एक्सपेरिमेंटमध्ये जो आपल्याला रिझल्ट मिळतो त्याला बोलता आउटकम. जो रिझल्ट मिळतो, जो आउटपुट मिळतो त्याला बोलता आउटकम. त्यामुळे ज्यावेळेस आपण कॉईन टॉस करतो त्यावेळेस आउटकम काय असणार आहे, गेटिंग हेड गेटिंग टेल हे असणार आहे आउटकम. ओके. नंतर आपण बघितलं इक्वली लाईकली आउटकम. इक्वली लाईकली म्हणजे इक्वल चान्सेस आहे. यामध्ये हेड येण्याचे चान्सेस आणि टेल येण्याचे चान्सेस सारखेच आहे. त्यामुळे ह्या इव्हेंटला आपण बोलतो इक्वली. ह्या इव्हेंटमध्ये जे आपल्याला आउटकम मिळत आहे त्याला आपण काय बोलतो, इक्वली लाईकली आउटकम. आठवतं इथपर्यंत. त्यानंतर आपण बघितला सॅम्पल स्पेस. एसने आपण डिनोट करतो सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस म्हणजे काय असतो, दिस इज अ सेट आहे, त्यामुळे आपण तो नेहमी लिहितो कर्ली ब्रॅकेटमध्ये. कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहितो आणि यामध्ये आपण काय लिहितो, काय काय पॉसिबल आउटकम आहे, काय काय पॉसिबल आउटकम आहे ते आपण लिहितो सॅम्पल स्पेसमध्ये. पॉसिबल आउटकम्स जसा कॉईन टॉस झाला, पॉसिबल आउटकम काय, हेड आणि टेल. त्यामुळे सॅम्पल स्पेसमध्ये आपण काय लिहिणार, हेड आणि टेल. सेट आहे त्यामुळे एकही एलिमेंट रिपीट होत नाही, एलिमेंटमध्ये आपण सेपरेशन देतो विथ कॉमा. सो दिस इज सॅम्पल स्पेस. ऑल पॉसिबल आउटकम आपण सॅम्पल स्पेसमध्ये लिहितो. त्यानंतर या सॅम्पल स्पेसमध्ये किती आउटकम्स आहे, किती सॅम्पल पॉईंट, यामध्ये असणारा जो प्रत्येक एलिमेंट असतो, जसा H झाला, T झाला, याला आपण काय बोलतो, सॅम्पल पॉईंट. याला काय बोलतो आपण, सॅम्पल पॉईंट. सॅम्पल पॉईंट ही सुद्धा टर्म आपण बघितली. त्यानंतर आपण बघितलं एन ऑफ एस म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट. किती नंबर आहे, किती काउंट आहे, इथे 1 2 2 आहे, त्यामुळे ते एन ऑफ एस असणार आहे 2. ठीक आहे. एन ऑफ एस आपण बघितलं. त्यानंतर आपण बघितला इव्हेंट. इव्हेंट बघितला. इव्हेंटला आपण डिफाईन करतो विथ सम कॅपिटल लेटर ABCD या टाईपमध्ये कॅपिटल लेटरने आपण इव्हेंटला डिफाईन करतो. व्हॉट इज इव्हेंट. इव्हेंट हा सुद्धा परत काय असणार आहे, एक सेटच असणार आहे. इव्हेंट इज अ सेट. किंवा आपण याला असं बोलू शकतो, इव्हेंट इज सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस. इव्हेंट इज सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस म्हणजे सॅम्पल स्पेसमध्ये असणाऱ्या एलिमेंट्सचाच बनून इव्हेंट हा बनतो. इव्हेंट म्हणजे काय, आता एक कॉईन टॉस झाला, त्यामध्ये त्याचं सॅम्पल स्पेस लिहिलं आपण हेड आणि टेल. बट माझी अशी रिक्वायरमेंट आहे की मला हेड पाहिजे. ठीक आहे. म्हणजे माझं फेवरेबल आउटकम काय आहे, माय फेवरेबल आउटकम इज गेटिंग हेड. मला हेड पाहिजे, हे माझं फेवरेबल आउटकम आहे. तर त्यालाच मी इव्हेंटमध्ये लिहू शकते A=H. मला काय पाहिजे आहे, माझी रिक्वायरमेंट काय, सो दॅट इज अन इव्हेंट. सो इव्हेंट इज सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस. सो A=H. यामध्ये अगेन आपण बघितलं एन ऑफ ए. एन ऑफ ए म्हणजे काय, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स. अगेन इथे असणार आहे 1. फक्त आपल्याला त्या कर्ली ब्रॅकेटच्या मध्ये किती एलिमेंट आहे, किती सॅम्पल पॉईंट आहे तो काउंट करायचा, तो नंबर फक्त इथे लिहायचा आहे. या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केला.
त्यानंतर आपण बघितलेलं प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट. इव्हेंटची प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, जर इव्हेंट ए असेल, इफ इव्हेंट इज ए, देन इट्स प्रोबॅबिलिटी इज डिनोटेड बाय पी ऑफ ए. पी स्टँड्स फॉर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए. प्रोबॅबिलिटी काय असतं, प्रोबॅबिलिटी इज अ रेशो. ठीक आहे, रेशो म्हणजे न्यूमरेटर असणार, डिनॉमिनेटर असणार आहे. कसला रेशो आहे, डिनॉमिनेटरला असतो पॉसिबल आउटकम, काय काय पॉसिबिलिटीज आहे आउटकम येण्याच्या, आणि न्यूमरेटरला असतो फेवरेबल आउटकम, म्हणजे मला काय पाहिजे, माझी रिक्वायरमेंट काय आहे, फेवरेबल आउटकम. याचा जो रेशो असतो याला आपण बोलतो प्रोबॅबिलिटी. ओके, याला असं आपण डिफाईन करू शकतो, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस, म्हणजे टोटल पॉसिबल सॅम्पल स्पेसमध्ये काय काय एलिमेंट असणार, ऑल टोटल पॉसिबिलिटी डिनॉमिनेटरला असणार आहे. माझी रिक्वायरमेंट काय आहे, माझ्या इव्हेंट काय आहे, त्या इव्हेंटमध्ये किती एलिमेंट असणार आहे, तो नंबर आपण इथे लिहितो. सो पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. या आपण एक इम्पॉर्टंट कन्क्लुजन यामध्ये काढलं की प्रोबॅबिलिटी जी असते ती नेहमी 0 आणि 1 या दोन व्हॅल्यू किंवा या दोन व्हॅल्यूच्या मध्येच लाय करते. याचा अर्थ काय, प्रोबॅबिलिटी ऑफ ई म्हणजे काय, इव्हेंट, एनी इव्हेंट, किंवा प्रोबॅबिलिटी ऑफ ए सुद्धा तुम्ही लिहू शकता. प्रोबॅबिलिटी ऑफ ए याची व्हॅल्यू नेहमी ही असते. याचा अर्थ काय, प्रोबॅबिलिटी ऑफ ई इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू 1. ओके, म्हणजे प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू 0 to 1च्या मध्ये लाय करू शकते. 0 पण असू शकते, 1 पण असू शकते. या साईडला जाणार नाही, या साईडला जाणार नाही, म्हणजे 1पेक्षा मोठी प्रोबॅबिलिटी पॉसिबल नाही आहे आणि 0पेक्षा लहान प्रोबॅबिलिटी पॉसिबल नाही आहे. त्यामुळे जर कोणी तुम्हाला बोललं की 2.5 ही प्रोबॅबिलिटी आहे, दिस इज रॉंग, हे पॉसिबल नाही, कारण प्रोबॅबिलिटी 1पेक्षा मोठी नसते. किंवा कोणी जर तुम्हाला निगेटिव्ह प्रोबॅबिलिटी मेन्शन केली, निगेटिव्ह प्रोबॅबिलिटीसुद्धा पॉसिबल नाही आहे, कारण प्रोबॅबिलिटी इज नेवर लेस दॅन 0. ही गोष्ट नेहमी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. 0.8 ही प्रोबॅबिलिटी पॉसिबल आहे, कारण 0 to 1च्या मध्ये ते लाय करतोय. सपोज मी लिहिला 3/5, 3/5 हे सुद्धा पॉसिबल आहे. 3/5 म्हणजे काय, 0.6. दिस इज ऑल्सो पॉसिबल प्रोबॅबिलिटी. नंबरच्या फॉर्ममध्ये असं लिहितो आपण, किंवा याला आपण असं लिहितो 0% to 100%. ठीक आहे, प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू एक तर 0% असेल किंवा 100% असेल, किंवा एनी नंबर बिटवीन 0 to 100%, यामध्ये प्रोबॅबिलिटी लाय करणार आहे. तशा सगळ्या बेसिक्स आपण या प्रोबॅबिलिटी सगळे बेसिक्स आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस केलेले आहे. आय होप हा चॅप्टर तुम्हाला नीट समजला आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की ह्या चॅप्टरमध्ये खरोखर तुम्हाला काही शिकायला मिळतं आहे, तुमच्या नॉलेजमध्ये वाढ होते, तर प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हे व्हिडिओज नक्की शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. ऑल दी बेस्ट.